2022 मध्ये असं सांगण्यात आलं की बाबा विक्रमी प्रोडक्शन आहे आपल्या इथे, कापसाचं, सोयाबीनचं, ऑइल सीडचं विक्रमी प्रोडक्शन आहे. आणि ते विक्रमी प्रोडक्शन आणि वाढवण्यासाठी आपण काहीतरी उपक्रम राबावा म्हणून 1000 कोटीचं प्रोव्हिजनिंग करण्यात आलं. 1000 कोटी. आता त्याच्यात काय झालं की लगेच पैसे दिसले की सगळ्यांना हाव सुटते. तसंच काहीसं आपल्याला आता बघायला मिळतंय. 2000 आता लोकसभेची निवडणूक जी आहे ती सुरू होणार होती. 17 मार्च पासून आचारसंहिता लागणार होती. म्हणून खेळ कसा झाला तो बघून घेऊया. 12 मार्च 2024 रोजी एक GR निघाला आणि त्याच्यात असं सांगण्यात आलंय की कृषी आयुक्त जे आहेत त्यांना आपण नियंत्रण अधिकारी बनवू. म्हणजे सगळं कोण खरं तर करणार? कृषी अधिकारी जे आहे ते नियंत्रण कृषी आयुक्त करणार. आता तेव्हाच्या काळी कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडम म्हणून एक व्यक्ती होते. 15 मार्चला प्रवीण गेडम म्हणतात की हे जो 12 मार्चचा निर्णय आहे की महाबीज किंवा MAIDC किंवा महाराष्ट्र पॉवरलूम कॉर्पोरेशन यांनी ही स्कीम राबवावी ते चुकीचं होतंय. कारण या ज्या गोष्टी आपण आता टेंडरिंग करणार आहोत त्या उत्पादन MAIDC करत नाही. MAIDC जर उत्पादन करत नाही तर या DBT खालीच गेल्या पाहिजेत असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. किती तारखेला? 15 मार्चला. आणि असं असताना पुन्हा त्यांच्यावर काय झालं असेल मला माहित नाही, पण 15 मार्चला त्यांनी असंही लिहिलंय की याची पूर्ण माहिती ती मंत्र्यांना दिली गेली आणि मंत्र्यांना सगळं सांगण्यात आलं की हे जी गोष्टी आहेत हे महाबीज किंवा MAIDC बनवत नाही. त्यामुळे कंपल्सरीली आपल्याला DBT म्हणजे थेट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आपल्याला हे पैसे द्यायला हवे. त्याची वस्तू घेऊन आपण शेतकऱ्याला देऊ शकत नाही असा याचा सरळ अर्थ होता. याच्यानंतर पुन्हा काय होतं की धनंजय मुंडे तरीही सांगून तिथल्या डायरेक्टरना सांगतात आणि एक डेप्युटी सेक्रेटरी पत्र लिहून सांगतात की तसं करायला नको. पुन्हा आयुक्त त्यांना सांगतात की नाही आपल्याला याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा GR काढावा लागेल. डेप्युटी सेक्रेटरी पुन्हा त्यांना लिहितात की आज GR काढण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी यांना परवानगी दिली. म्हणजे काय झालं बघा. सुरुवात होते 12 तारखेला, 15ला ऑब्जेक्शन येते, पण 16ला मुख्यमंत्री ज्यांच्याकडे खरं जे मी म्हटलं अथॉरिटीच नाहीये ते मुख्यमंत्री त्याला परवानगी देतात. आता त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतील. रात्रीच्या रात्री धनंजय मुंडे गेले अजित पवारांकडे, त्याच्यावर अजित पवारांची सही. नंतर ते गेले मुख्यमंत्र्यांकडे, अजित पवारांनी जर सही केली असेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी पण सही केली आणि ते देऊन टाकण्यात आले. तेव्हाचे मुख्यमंत्री शिंदे होते आणि त्याच्यानंतर ही स्कीम राबवण्यात आली.